आज स्थायी समितीच्या सभापतीपदी मला इथं काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला महानगरपालिकेत हे काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। येणाऱ्या काळात जे भाजपला बहुमत मिळालेलं आहे, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी भाजपच्या पक्षावर जे विश्वास ठेवून नांदेडच्या जनतेने बहुमत दिलेलं आहे आणि जे माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जी अपेक्षित विकासाची जी कामे देशासाठी, राष्ट्रासाठी आणि नांदेडसाठी आज माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना करावायची आहे, ते आम्ही सगळं कविता मुळे मॅडम, दीपक सिंग रावत, आमचे मित्र महेश कनक दंडे, किशोर स्वामी आणि सगळे ज्येष्ठ नगरसेवकांना सोबत घेऊन आम्ही निश्चितपणे इथं विकासाची आणि विशेष करून नागरिकांना जे सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायचं आहे आणि नागरिकाच्या सेवेसाठी जे नवीन उपक्रम आम्हाला काही करावं लागेल ते त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। माझ्या डोक्यात एकच आहे की आपल्याला दैनंदिन जीवनात जे रोजच्या तक्रारी नागरिकांना करण्यासाठी उपलब्ध नाही, नगरसेवकाशिवाय त्यांना पर्याय नाही। नागरिकांनी नगरसेवकाकडे जावं आणि काम करून घ्यावं ही जी पद्धत आहे ते कुठेतरी बदलली पाहिजे। नागरिकांना थेट महानगरपालिकेला तक्रार करता आली पाहिजे आणि ते सेवा त्यांना मिळाली पाहिजे। यासाठी डिजिटलायझेशन माध्यमातून आपण इंदोरला मी पाहिलो, इंदोरच्या धर्तीवर नांदेडलाही नागरिकांना तशा सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल। महापालिका आर्थिक स्थिरता वाढण्यासाठी काय करणार? नाही, अजून मागील 3-4 वर्षाचे जे गॅप पडलेला आहे निश्चितपणे लिमिटेड सोर्स आहे, पण येणाऱ्या काळात त्यासाठी कसं उत्पन्न वाढता येईल ते आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू। सर इकडे बघा। खूप खूप शुभेच्छा। मॅडम इकडे बघा। नमस्कार। सर्वप्रथम येथे उपस्थित असलेल्या मान्यवरांना, नगरसेवक बंधू भगिनींना, पत्रकार बंधू भगिनींना मनपूर्वक नमस्कार। महिला बालकल्याण आणि शिक्षण समितीच्या सभापती म्हणून माझी निवड झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते। सर्वप्रथम आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांचे मी विशेष आभार मानते, कारण यांच्या आशीर्वादामुळे आणि मार्गदर्शनामुळे आज मला हे पद मिळालेलं आहे। तसेच राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेब यांचेही मी आभार मानते। आमच्या मार्गदर्शक तथा भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजयाताई चव्हाण यांचे मी विशेष आभार मानते। तसेच महानगरातील ज्येष्ठ नेते आदरणीय माजी मंत्री डी.पी. सावंत साहेब, भाजपाचे महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर साहेब, आदरणीय उपाध्यक्ष आदरणीय संजय भाऊ कोडगे यांचेही मी मनपूर्वक आभार मानते। तसेच माझ्या सर्व नगरसेवक बंधू भगिनींनी आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांची ऋणी आहे। ही केवळ एक पदाची संधी नसून महिला बालकल्याण आणि समाज आरोग्याशी निगडीत एक मोठी जबाबदारी आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे। मी प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि समर्पणाने काम करून सर्वसामान्य लोकांपर्यंत योजना आणि सुविधा पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्न करेल। माझ्यावर टाकलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेल असा मला विश्वास आहे। पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद।